ज्या दिवशी गॅरंटी म्हणतो त्या दिवशी मी म्हणतो की आता फसवायला निघालेला आहे। मोदीने सुद्धा गॅरंटी दिली, त्यांनी पाळली का? मग त्याच्या उत्तर गॅरंट्या कशा पाळायच्या? तेव्हा मोदी हा ज्या दिवशी गॅरंटी म्हणतो त्या दिवशी मी आता म्हणतो की आता फसवायला निघालेला आहे। प्रभाकरन हे नाव ऐकले का तुम्ही? ऐकलंय का? कोण आहे हा? राहू दे, अरे तू गेला मेला। तुम्ही सगळेजण बसल्या बसल्या गूगल काढा, बरोबर आलं। जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकर। त्यांची 5 दिवसापूर्वी मुलाखत आहे। मी मुसलमानांना आग्रह करणार आहे की त्यांनी ती मुलाखत बघावी। मुसलमानांनी ती अर्जवून बघावी आणि मग काँग्रेसला मतदान द्यायचं का ते त्यांनी ठरवावं। त्या मुलाखतीमध्ये प्रभाकरन असं म्हणतात, मोदीला पुन्हा निवडून दिलं तर ही शेवटची निवडणूक। तो तिथे थांबत नाही, तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाचा नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाशा आहे। तिसरं तो असं म्हणतोय की जे गोध्रामध्ये झालं आणि मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकतं। शेवटी त्यांनी असं म्हटलं की अरागत 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 असं मानणार। आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस या गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला, प्रचंड घाबरला। आणि म्हणून आता आपण बघत असाल की मोदीचं भाषण सुरुवात होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही। मोदीचं हे वाक्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही हे खरं आहे असं मानतो, कारण का 56 साली बाबासाहेब गेले, पुन्हा ह्या ठिकाणी येणार नाहीत अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे जो माणूस परत येणार नाही तो घटना दुरुस्त करणार नाही। पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही। मोदीजी, आम्ही तू प्रभाकरला असं विचारतोय की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग। आता मोदीमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काहीच नाही आहे। तुम्ही विचाराल कसं? तुम्ही शपथ घेताना कोणाची शपथ घेता? आईची शपथ घेऊन सांगतो, बापाची शपथ घेऊन सांगतो, पोराची शपथ घेऊन सांगतो, बरोबर आहे। पण मी कधी माझी शपथ घेऊन सांगत नाही। मेला तर बाप मरेल, मेला तर आई मरेल, पोरगा मरेल, मी जिवंत राहीन। तसं मोदीचं आहे, तसं मोदीचं आहे। तो दुआ काय देतो, बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही। अरे आम्ही विचारतोय तू बदलणार आहेस की नाही ते पहिल्यांदा सांग। ज्यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः ही घटना बदलणार नाही, तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही।
आपण जसं समोरच्याला फसवतो, बापाची शपथ घेऊन, आईची शपथ घेऊन, मुलाची शपथ घेऊन जसं आपण फसवतोय तसं मोदी आपल्याला फसवतोय, हे आपण गुटघात बांधली पाहिजे. तो बदलणार, तो बदलणार. याचं कारण की त्याला हुकुमशाह व्हायचं. तो बदलणार याचं कारण त्याला असणारा हुकुमशाह व्हायचं आहे. 2 की 3 दिवसापूर्वी मोदींची टीव्हीवरती मुलाखत होती. कोणी ऐकलं का? नाही ऐकली. अरे नालायकात तुम्ही सगळेजण. ऐका, मोदी काय म्हणतोय की मला अजून या देशामध्ये 47 वर्ष राज्य करायचं आहे. मायासारखा बसल्या बसल्या म्हणतो हा 70 वर्षाचा आता आहे. 47 जोडले तर किती होतात? किती होतात? तुझ्या गावामध्ये 117 जगणारा कोणी माणूस आहे का? म्हणजे एक तर हा स्वप्नात जगत असेल किंवा एक मंत्री होता, हारला लोकसभा, रात्री 2 वाजता उठून माझ्याकडे आला आणि म्हणाला प्रकाशराव काही करा, आपल्याला मंत्रिपदात शपथ घ्यायला पाहिजे. आणि म्हटलं आपण दोघंही हारलोय, तो शपथ होणार कशी? तुम्ही काही करा, मला शपथ घ्यायलाच पाहिजे. म्हटलं असं कर, तू उभा राहा, मी तुला शपथ देतो. त्यांनी केलं ना उभं राहून. म्हटलं झालास तू मंत्री. आम्ही ते मस्करीत केलं. माझ्या नंतर लक्षात आलं की हा खरं डोक्यामध्ये मंत्री झाला असेल ते ह्याला वेळ लागले. आणि 10 दिवसानंतर आम्ही असं बघतोय की मी मंत्री झालो म्हणून तो बडबड करायला लागला. मोदी आता तसंच व्हायला लागलंय की मी आता मरेपर्यंत पंतप्रधान, आणि म्हणून त्याच्या असणाऱ्या सोयी त्या ठिकाणी करायला लागल्या. अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, याला इंग्रजीमध्ये मेंगलोमॅनिया म्हणतात. मराठी शब्द मला माहित नाही. काय? भांग गेला. अरे मला वाटलं तो भांग प्यायल्यानंतर तसं होतं. त्याच्यामुळे हा भांग पियालेला पंतप्रधान आपल्याला नको आहे. मित्रो, जो माणूस आपल्या संघटनेशी इमानदार राहत नाही, आपल्या कुटुंबाशी इमानदार राहत नाही, याच्यापासून आपण असं सावध राहिलं पाहिजे. मोदी मार्केटिंग करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. त्याची आई नाही आहेत आता. वर्षातून एकदा तो आपल्या आईला भेटायला जातो. दिल्लीपासून दिल्लीला विमानतळात बसलं, ते विमानतळ अहमदाबादमध्ये उतरलं, घरी गेलं, तोपर्यंत सगळं फोटो दाखवल्या जातं. आणि मग हा कसा हात दाबतोय, पाय दाबतोय, अमुक करतोय, खायला घालतोय, हे सगळं दाखवत असतो. माझ्यासारखा म्हणतो काय साला नवटंकी करतोय. कारण का दिल्लीमध्ये त्याचं घर किती मोठं आहे तुम्हाला माहिती आहे का? किती खोल्यांचं आहे माहित नाही. 56 खोल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि एक खोली 20 बाय 40 ची आहे, एवढी मोठी आहे. 20 बाय 40 ची खोली आहे. ज्या माणसाला आपल्या आईसाठी त्या 56 खोल्यामधली एक खोली देता येत नाही,
एक खोली देता येत नाही, त्या माणसाला तुम्ही काय म्हणणार? नौटंकी करणारच म्हणणार ना. वर्षातून एकदा त्या आईला जाऊन भेटतो, 364 दिवस ती स्वतःच जगते. तुम्ही सदा मोदी सारखं वागता का? स्वतःच्या आई वडिलांना बाहेर ठेवताय म्हणून. बरं का ठेवत नसेल त्याच्या आईला मला सांगा बरं. गेस गेस इंग्रजी मधला. तुमची विचारशक्ती किती जाते ते बघूया. तो काय भानगडी करतो, आपल्या आईला कळू नये म्हणून तो ठेवत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. तू काय भानगडी करतो, आपल्या आईला कळू नये म्हणतो तू अहमदाबादला राहा, मला जे करायचं ते मी. आणि म्हणून इथला असणारा मराठा समाजाला माझं असणारं आव्हान आहे, आणि विशेष करून गरीब मराठाला असणारं आव्हान आहे. जी काही NCP मार्फत, काँग्रेस मार्फत, BJP मार्फत ही तिकीट देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये एकही गरीब मराठ्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या मराठा समाजातल्या उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा अजिबात राजकीय संबंध नाही, आणि ते सगळे गरीब घराण्यातले आहेत, अशी असणारी परिस्थिती इथे असणारं. बाजूच्या मतदारसंघात पंजाबराव डक हे जे उमेदवार आहेत हे सुद्धा गावात राहतात, 2 खोल्यांच्या याच्यामध्ये राहतात. महाराष्ट्राभर असताना देशभर पावसाचं भाकीत त्या ठिकाणी करत बसतात, सांगत बसतात. लोक पैसे देतात पण तो माणूस घ्यायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथला जो गरीब मराठा आहे, जे जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभे राहिलेत, त्या सगळ्यांना आव्हान आहे. जातीची सत्ता, जातीची सत्ता, जातीची सत्ता करत बसतील. त्यांना एकच विचारा, जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला पाठिंबा का दिला नाही, एवढं सांगा. तुम्ही पाठिंबा का दिला नाही? किंवा आता असताना या वाटाघाटीमध्ये मी असताना म्हणालो की जरांगे पाटील हा असताना राजकीय फॅक्टर झालाय, त्याला आपण असताना मान्यता दिली, त्यावेळेस सगळेजण नाक आट तोंड जे काय मुरडायचं असेल ते सगळे मुरडायला लागले की प्रकाशरावांनी हे काय ब्याद आणली आमच्यासमोर. म्हणजे जरांगे पाटील यांच्यासमोर एक ब्याद आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही मान्य करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे, मान्य करणार नसाल तर मी तुमच्या बरोबर नाही. कारण का आज 70 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता मराठ्यांची नाही असं नाही, पण ही सत्ता निजामी मराठ्यांची सत्ता आहे, हे आपण लक्षात घ्या. रयतेतला जो मराठा आहे, उपेक्षित असणारा जो मराठा आहे, त्याला हे जवळ करायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतलं त्यांना असणारं आव्हान मी असणारं करत आहे की आपण अविनाश भोसेकरच्या शिट्टीच्या मागे ठामपणे उभे राहा, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना ह्या ठिकाणी करतो. मित्रो, मी ओबीसी बांधवांना सुद्धा इथे असताना आवाहन करतोय. मी इथे ओबीसी बांधवांना सुद्धा आवाहन करतोय की ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे. हे आपण असताना आता मान्य करून घेतलेलं आहे. मराठा समाजाचं असताना आंदोलन जे आहे, गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, या मताचं वंचित बहुजन आघाडी आहे. आणि उद्याही अंमल करून घ्यायचा असेल
तर मी या दोन्ही वर्गाला आवाहन करतोय की आपण अविनाश भोसेकर ज्यांची निशाणी शिट्टी आहे त्या शिट्टी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.